दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती। 2 आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्यानं अस्वस्थता होती। पण केंद्र सरकार आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होतं। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता। भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं, पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं। अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला। या ऑपरेशन अंतर्गत एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला। ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली। या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला गेला। भारताने दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केलेली आहेत। या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिलाय की दहशतवाद्यांना सोडणार नाही। भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो, हा संदेश संपूर्ण जगाला गेला। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं। महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं। त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या। त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं गेलं। भारतीय सैन्य दलानं या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवलाय। दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते या युद्धासारखं मानलं जाईल, हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिलेला आहे। भारतानं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केलेली आहे। या कारवाईचा कोणताही नागरी संस्थांवर किंवा सामान्य नागरिकांवर परिणाम झालेला नाही। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हे स्पष्ट केलंय की ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध होती। पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही, पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे। अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आलेले आहेत। तसंच सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतानं 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि 2018 बालकोट एअर स्ट्राईक केला होता। भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही 3री कारवाई आहे।